7 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि ह्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि RPI पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे। आपल्याला माहिती आहे ह्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत। विशेष करून सामान्य कार्यकर्त्याच्या आणि सामान्य जनतेच्या हिताच्या विकासात्मक कामं करण्याची ही निवडणूक आहे। ह्या निवडणुकीमध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आणि आपले सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय योगेशदादा कदम यांनी ही उमेदवारी आम्हाला दिलेली आहे। आपल्याला माहिती आहे की योगेशदादा कदम हे आमदार असताना या तालुक्यामध्ये जवळजवळ 2.5-3 हजार कोटीची कामं आणली। आता तर ते मंत्री आहेत आणि त्यामुळे विकासाची गंगा या तालुक्यामध्ये या मतदारसंघात आता व्हायला लागलेली आहे। आपल्याला माहिती आहे की एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना आपल्या सर्वांनाच विशेष करून महिलांना लाडकी बहिणीच्या रूपाने आज 1500 रुपये खात्यामध्ये येत आहेत। आज STचा प्रवास जवळजवळ निम्म्या तिकिटामध्ये आज आमच्या महिला करतायत। हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणजे खऱ्या अर्थाने गरिबांचे मुख्यमंत्री होते। आज त्यांच्या नेतृत्वाखाली योगेशदादा कदम हे अतिशय चांगलं काम करतायत। आज आपल्याला माहिती असेल दापोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा ही अनेक वर्षाची इच्छा होती, ती योगेशदादांनी पूर्ण केली। आज दापोलीमध्ये एक चांगलं हॉस्पिटल व्हावं ही सर्व जनतेची इच्छा होती। आज सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त असं 100 खाटांचं हॉस्पिटल इथं होतं आहे। आज महिलांचे बचत गटांचा प्रश्न होता। बचत गटांना जो माल तयार केला जातो तो विकायचा कुठे, संपवायचा कुठे हा प्रश्न होता। पण हा योगेशदादांसारख्या दूरदृष्टी नेत्याने हा विचार केला आणि आज दापोलीमध्ये भव्य असं मॉल तयार झालं, त्याचं उद्घाटन फक्त बाकी आहे। त्या मॉलमध्ये प्रत्येक प्रभागातल्या गटाला आज तिथे गाळा मिळणार आहे, तयार होणारा माल त्या ठिकाणी विक्री होणार आहे। म्हणजे जेणेकरून महिलांच्या सुद्धा दादांनी विचार केला की महिलांना आर्थिक सुबत्ता आणली पाहिजे, त्याचबरोबर आज तरुणांना रोजगार दिला पाहिजे। म्हणून आज मंडणगडमध्ये जवळजवळ 1000 एकरमध्ये आज तिथे MIDC होते। MIDCचं काम सुरू झालं आहे। वर्ष दीड वर्षात हजारो कारखाने तिथे येणार आहेत। जवळजवळ लाखापेक्षा लाख ते 1.5 लाख बेरोजगारांना त्या ठिकाणी उद्योग मिळणार आहे। आपल्याला माहितीच आहे की दादा अनेक वर्ष लोकांची मागणी होती की दापोलीमध्ये एक कुणबी भवन व्हावं, कारण सर्व समाजाची भवनं झाली पण कुणबी भवन काय होत नव्हतं। अनेक आमदारांनी सांगितलं होतं आम्ही करतो पण ते झालं नाही। पण तो योगेशदादांनी आमदार झाल्यानंतर पहिला जो निर्णय घेतला तो कुणबी समाजाला न्याय द्यायचा आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या मालकीची जवळजवळ 3.5 कोटीची जमीन आज कुणबी भवनासाठी दिली आहे। आणि त्याबरोबर एवढंच नाही केलं तर त्या ठिकाणी कुणबी भवन बांधायची कामाला सुरुवातसुद्धा झालेली आहे। आणि म्हणून अशा या दूरदृष्टी आणि अतिशय संयमी आणि सर्वांच्या लहानापासून थोरांपर्यंत अतिशय आपुलकीने वागणाऱ्या अशा ह्या आमदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढतो आहे। माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की मी गेली 40-45 वर्ष सभापती म्हणून काम केलंच, पण 40-45 वर्षामध्ये जनतेची अहोरात्र सेवा केली। काही मंडळी कमर्शियल म्हणून या राजकारणात येतात, आम्ही कमर्शियल नाही, आम्ही दिवस रात्र जनतेची सेवा करतो। रात्री 2 वाजता कुणी बोलवलं तरी धावत जाणार, मग ते पोलीस स्टेशन असो हॉस्पिटल असो, रात्री 2-2 वाजता उठून आम्ही गेलेलो आहोत। त्यामुळे आमचं जे कार्य आहे आम्हाला समाजकार्याचा वसा आहे आणि त्या वसावरच आम्ही आज आमचं समाजकार्य करतो आहे। आणि माझं जनतेला आव्हान आहे, माझ्या मतदारांना आव्हान आहे की आपण ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने पारख करायची आहे। आपण पारखी आहात, चांगला कोण वाईट कोण आपण चांगलं जाणतात। अशा परिस्थितीमध्ये मी एक आपल्याला जर वाटत असेल मी एक चांगला उमेदवार आहे तर मला वाटतं आपण प्रचंड मताने मला विजयी करावं। आणि मी आपलं जे एवढंच सांगेन की आपण आज फक्त बटन दाबा, धनुष्यबाणाचं जे बटन आहे ते दाबा आणि तुम्हाला 5 वर्ष तक्रार करायला संधी मिळणार की आमचा हा उमेदवार आमच्याकडे येत नाही, आमची कामं करत नाही, आमच्या सुखदुःखात येत नाही, असं कधी तक्रार तुम्हाला येणार नाही। आणि अहोरात्र गेली इतके वर्ष केलेल्या कामाचं फळ म्हणून मला ह्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने विजय करा, धनुष्यबाण ह्या चिन्हावर आपला बटन दाबा, एवढीच मी आपल्याला आवाहन करतोय, विनंती करतोय आणि थांबतोय।